नमस्कार भावा बहिणीनो, आज आपण कुकरमध्ये झणझणीत अशी वटाणा बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत बिना वाटण घालता. त्यासाठी बघा इथं कुकरमध्ये मी मोहरीचं तेल घातलंय अर्धा चमचा, 1 इंच दालचिनीचा तुकडा आणि इथं बघा जिरं घातलंय आपण अर्धा चमचा. चांगलं जिरं तडकलं की मग ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं एक बारीक चिरलेला कांदा, बारीक आकाराचाच कांदा घेतलाय. इथं अर्धा चमचा आपण इथं आलं लसूण कुटून घातलंय बघा, जास्त भरून घेतलेलं नाही, 1 चमचाभर आहे. चांगलं असं ह्याला आपण थोडं परतून घेऊ, कलर बदलूस तर. आता ह्याचा चांगला कलर बदलला. आता ह्याच्यात आपण थोडंसं मसाला घालून घेऊ. तर आधी काय करायचं, टमॅटो घालून घेते, गावरान टमॅटो एक, ह्याला आपण खिसून घेतलेलं आहे टमॅटोला. तर बघा इथं आपण खिसलेला एक टमॅटो घातलं आहे. आता चांगलं ह्याला एकदा मिक्स केलं आहे. आता ह्याच्यात बघा धना पावडर घेतली बघा 1 चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा इथं घेतलं आहे हळद पावडर. हे सगळे मसाले घालून घ्यायची. जास्त आपल्याला काळा मसाला वापरायचा नाही ना, काही नाही, थोडेसेच मसाले, पण 1 नंबर चवीची भाजी होती बिना वाटणाची. तुम्ही एकदा करून बघा. आवडला व्हिडिओ तर लगेच तुमच्या मित्रमंडळीत पाठवून द्या. आता मीठ टाकलं आहे बघा इथं मी अर्धा चमचा. तुम्ही तुमच्या चवीपुरतं मीठ टाका आणि पुन्हा घातलं तरी चालतंय. आपल्याला आधी थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. मस्त असं ह्याला आपण परतलंय. आता ह्याला बघा हे बटाटे घेतलेत बघा, मोठ्या आकाराचा एकच बटाटा होता, त्याचे मी अशा छोट्या छोट्या फोड्या करून घेतल्या. जास्त बारीक करायच्या नाहीत फोड्या, थोड्या मोठ्याच ठेवायच्या. आता ह्याला बटाट्याला आपण परतून घेतलं. 2-3 हिरव्या मिरच्या चिरी मारून घालून घ्यायच्या, मधनं थोड्याशा चिरी लावायची आणि घालून घ्यायची. ह्याला मस्त असं परतून घेऊया आणि ह्याला आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे. मग असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी तुम्हाला पाहिजे असल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता थोडीशी कसुरी मेथी घातली बघा इथं. कसुरी मेथी म्हणजे आपली मेथी असते ना, त्याला सावलीमध्ये सुकवून त्याचा चांगला चुरा करून घेतलेला आहे. कसुरी मेथी झाली ती. तर मस्त असं ह्याच्यात बघा 1 शिट्टी आली आपल्या कुकरला. आता बटाटा दाखवते आधी तुम्हाला. फक्त 1च शिट्टी घ्यायची, नाही तर लय गाळ होईल बटाटा. हे बघा मस्त असं आपलं आधी एकदा हलवून घेते. हे बघा मस्त असा शिजलाय बघा आपला बटाटा. मग काय थोडीशी कसर आहे, तर आपल्याला ह्याच्यात वाटाणा घालून आणि ह्याच्यात थोडं पाणी घालणार आपण आणि मग ह्याची आणि शिट्टी घेणार बघा. 1 प्लेटभर ताजा वाटाणा म्हणजे वाटाण्याच्या शेंगा सोलून ह्याच्यात घातल्या त्या. चांगलं एकदा हलवून घेऊ आपण, परतू चांगलं ह्याला 1-2 मिनटं. चवीपुरतं मीठ टाका. जर कमी असलं तर ह्या टायमाला तुम्ही मीठ टाकू शकता. आता गरम पाणी घालून घेतलं 1 गिलास. छोट्या गिलासानं घातले. तुम्हाला किती पातळ पाहिजे, किती भाजी पाहिजे त्याच्या हिशोबानं तुम्ही घाला. अशा पद्धतीने जर तुम्ही वाटाणा बटाट्याची भाजी केली का नाही, झटपट होती बघा. कुकरमध्ये 1 नंबर लागते. 2-4 भाकरी चुरून खावाल तुम्ही. आता बघा पुन्हा आणि एकदा 1 शिट्टी आली. नुसती 1च शिट्टी घ्यायची बरं का. वाटाणा ताजं आहेत ना, त्याच्यामुळे जास्त शिट्टी घ्यायची गरज नाही. आता मी ह्याला तसेच वाफेमध्ये ठेवलं होतं. आता थोडी वाफ कमी झाली बघा. जर तुमचं वाटाणा नाही शिजला तर 1 शिट्टी आणि काढली तरी चालते बघा. हे झालं आपला वाटाणा बटाट्याची रस्सा भाजी तयार.